अहमदनगर जिल्ह्यातील उत्तर भागाला पावसानं झोडपलेला आहे आणि आता आपण राहता शहरामध्ये राहतेसर श्रीरामपूर शिर्डी आणि त्यासोबत कोपरगाव या परिसरामध्ये पावसानं दाणादाण उडवून दिलेली आहे। आता आपण जे राहत्यातील छत्रपती कॉम्प्लेक्स बघतोय त्या ठिकाणी नदीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे आणि सर्वत्र पाणीच पाणी झालेलं आहे। जे गाळे खालच्या भागात होते त्या गाळ्यांमध्ये पाणी शिरल्यानं जे व्यापारी आहेत त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। लाखो रुपयांचं नुकसान जे आहे ते पाहायला मिळतंय आणि या कॉम्प्लेक्समध्ये जर बघितलं तर ड्रेनेजची जी व्यवस्था करण्यात आली होती त्याची व्यवस्था बघण्यासाठी आता स्वतः मुख्याधिकारी वैभव लोंढे हे आता फील्डवर आहेत। त्यासोबत शिवसेनेचे जे ठाकरे गटाचे जे शिवसैनिक आहेत त्यासोबत माजी उपजिल्हा प्रमुख राजेंद्र पठारे आहेत यांनी देखील तात्काळ या ठिकाणी धाव घेतलेली आहे आणि नागरिकांची मदत करण्यासाठी त्यांनी आता प्रयत्न सुरू केलेला आहे। आता आपण जो बघतोय तो जवळपास तळ या परिसरामध्ये दिसून येते आणि काही ज्या गाड्या या पार्किंगमध्ये उभ्या होत्या कॉम्प्लेक्स समोर त्या देखील पाण्यात गेलेल्या आहे आणि मोठं नुकसान या वाहनधारकांचं देखील झालेलं आहे। सातत्यानं छत्रपती शिवाजी कॉम्प्लेक्स जे आहे ते पाऊस झाला की मुसळधार पावसात अशा प्रमाणे या ठिकाणी तळ्याचं स्वरूप येतं आणि जे व्यापारी आहेत त्यांच्या खालच्या फ्लोअरला जे गाड्या आहेत त्यांचं अतोनात असं नुकसान होत असतं। अनेकदा याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न जो आहे तो या कॉम्प्लेक्स धारकांनी केलेला आहे, मात्र अद्यापही हे जे कॉम्प्लेक्स आहे यातील ज्या त्रुटी आहेत त्या निघालेल्या नाहीत आणि राहता शहरातील भव्य दिव्य कॉम्प्लेक्स म्हणून याची ओळख आहे। मात्र या परिसरामध्ये पाणी जाऊ नये यासाठी ठिकठिकाणी विविध प्रकारचे कठडे उभे करण्यात आलेले आहेत, मात्र ते देखील फोल ठरलेले आहेत आणि त्यामुळे नागरिकांची असेल या व्यापाऱ्यांची असेल अतोनात हाल जे आहेत ते मुसळधार पावसामध्ये होत आहेत। खरं तर आता अतिवृष्टी आहे, जो परतीचा पाऊस आहे त्यानं सर्व राज्यामध्ये दाणादाण उडवलेली आहे आणि अशा प्रकारे उत्तरनगर जिल्ह्यामध्ये देखील हे चित्र पाहायला मिळत आहे। मुसळधार पावसाने काही ठिकाणी वाहनांच्या अपघाताची देखील घटना ज्या आहेत त्या समोर आलेल्या आहेत आणि त्यामुळे शेतकरी असतील, व्यापारी असतील आणि नागरिक असतील यांचं जनजीवन जे आहे ते विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळतंय। शेती पिकांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं समोर येत आहे। त्यामुळे आता प्रशासन जे आहे ते कशा पद्धतीनं यावर तोडगा काढतं किंवा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा मतदारसंघाला असलेल्या या राहता तालुक्यामध्ये काय उपाययोजना आहेत किंवा शेतकऱ्यांना काय मदत आहे ते करणार आहेत याची याकडे आता सर्वांचं लक्ष लागल्याचं पाहायला मिळतंय। मनोज गाडेकर, TV9 मराठी, राहता अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।